पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। बोलता देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। कोण बोलता देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी संप पुकारलाय। ठाण्यातील ठेकेदारांमार्फत वाढीव वेतन मिळत नसून त्यामुळे हा संप पुकारल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। ठाण्यातील घोडबंदर आनंदनगर आगार येथे सुमारे 550 कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। या संपामुळे बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली। वाहतूक कोंडी त्यातच टीएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारामुळे नागरिकांचे हाल झाले। अतिशय तुटपुंज पगारात आपला उदरनिर्वाह करत असून ठेकेदार मात्र स्वतःचे पोट भरत असल्याचा आरोप येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलाय। कंत्राटदाराकडून फक्त आश्वासनं दिली जात असून वेतनवाढ होत नसल्याचा देखील आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी याची मागणी करत असून ठेकेदार मात्र उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचाही आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केलाय। मात्र या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागतोय। टीएमटीच्या बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली, त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने टीएमटीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाहीयेत, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। प्रशासनाकडून हा संप मिटवण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टीएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रशासनाने वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावे, त्यानंतर लगेचच हा संप मागे घेतला जाईल असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आमचा हा संप आम्ही 28 नोव्हेंबर रोजीच करणार होतो, परंतु प्रशासनातील अधिकारी व कंत्राटदाराने आमच्याकडनं वेळ मागून घेतला तोडगा काढण्यासाठी। त्यामुळे आम्ही त्यांना वेळ दिला, परंतु त्यांनी त्या वेळेमध्ये काहीच तोडगा काढला नाही। आमच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं। त्यामुळे एवढ्या तुटपुंज पगारात काम करणं आम्हाला शक्य नाही। आजच्या या महागाईच्या जमान्यात 17-18 हजार पगारामध्ये घर खर्च चालवणं हे एकदम म्हणजे चिकित्सा झालेलं आहे। त्यामुळे प्रत्येक कामगार, चालक, वाहक, मेकॅनिकल डिपार्टमेंट, सफाई डिपार्टमेंटमधला प्रत्येक कामगार हा तणावाखाली काम करत आहे। त्यामुळे आम्ही आमच्या हक्काची पगारवाढ फक्त ह्या कंत्राटदाराकडे मागतो, परंतु तो अक्षरशः दुर्लक्ष करतो। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आज सकाळपासून हा संप करावा लागला। आम्हाला 17 ते 18 हजार फक्त पगार मिळतो। आमची मागणी आहे 35 हजाराची, ते पण शासन जी आर प्रमाणे आम्हाला 35 हजाराची आमची मागणी आहे। ती सुद्धा कंत्राटदार मान्य करत नाही। आमचं एकच मागणी आहे की महापालिकेने कंत्राटदाराच्या ऐवजी महापालिकेत आम्हाला सामावून घ्यावं आणि महापालिकेतर्फे आम्हाला पगार देण्यात यावा। आम्ही मागच्या महिन्यात 28 तारीखपासून संपाचा आमचा आगार होता, तरी प्रशासनाने आम्हाला सांगितलं की आम्हाला थोडी मुदत द्यावी। त्या हिशोबाने आम्ही त्यांना मुदत दिली, परंतु तरी आजपर्यंत आम्हाला उद्या आज करत आमचा काय पगार वाढीचा ते महत्त्व आम्हाला देत नाही आहे। आम्ही वारंवार सांगतो की आमचा जो हाय मोबदला तो आम्हाला द्यावा। प्रशासन आम्हाला टाळाटाळ करते। वरून GR आलेला सुद्धा शासन आम्हाला GR पास करून दिले आहे, तर ठेकेदार आम्हाला द्यायला राजी नाही आहे। तरी आम्हाला ठेकेदाराला हे सांगणं आहे की आमचा जो GR आहे शासनाने दिलेला तो आम्हाला तुम्ही स्वरूप आम्हाला कामगारांना द्यावा। मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला पगार वाढ द्यावी। जर तुम्हाला महापालिका तुम्हाला देत असेल की तुम्ही कर्मचाऱ्याला द्या, तर ठेकेदार त्या जो नेमलेला पगार आहे तो न देता त्याचे खिसे भरून उरलेला आम्हा सगळ्यांना देतो। ते आम्हाला हे मान्य नाही आहे। आम्हाला ठोक मानधन द्यावं हेच आमची मागणी। त्यांचे हाल होत आहेत त्याबद्दल आम्ही ठाणेकरांचं त्यांचे हाल होतात म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो त्यांची। पण हे एवढ्याशा पगारात आमचं घरदार चालत नाही, त्यामुळे आम्ही हा संप पुकारला आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकण्यात आलाय। या दरोड्यामध्ये सुमारे 7 किलो दागिने चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सराफाचं दुकान आहे। मंगळवारी मध्यरात्री या सराफाच्या दुकानाचा लोखंडी शटर तोडून 2 दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केलाय। या दुकानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी चोरी केलेत। सुमारे 7 किलो वजनाचे हे दागिने असल्याची
असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। नौपाडा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झालेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून पोलीस पुढील तपास करतायत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून पोलीस और कस्टम पीछे से आ रहे, अब गाडी रोको अशी बतावणी केली। तसेच कॅब चालकाला अब गाडी बंद करे असे गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 7 जणांच्या टोळीने भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण 12,29,000 रुपयांची रोकड असलेल्या 2 बॅगा घेऊन पोबारा केलाय। कोणतेही धागेदोरे नसताना त्या टोळीतील 7 जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं जेरबंद केलंय। त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्यांकडून चोरीला गेलेली रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा, जिवंत काडतूस, मोबाईल असा 21,97,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तसेच अटकेतील टोळीला येत्या 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली आहे। 5 डिसेंबर रोजी कापूरवाडी राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 11:30-12च्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेय खंडणी पथकाचे अधिकारी आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे, ACP डोंगरे, API कारमळे, कापडनीस, API आणि PSI राठोड, PSI तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला। यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या वेळी जात होत्या। त्यांची गाडी, त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये 2 मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडवून त्यांच्याकडची जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला। त्या अनुषंगानं खंडणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला। यामध्ये अद्याप तो एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 21,97,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम 7.5 लाख, ज्यामध्ये 1 लाख भारतीय चलनातील नोटा आहेत आणि 7.5 लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत। असा अद्यापर्यंत एकूण तपास सुरू आहे। याच्यामध्ये प्रेम हरचंदी चंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला जो मुख्य आरोपी आहे आणि या एकूण 6 आरोपीपैकी नीता नावाची जी महिला आरोपी आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टीप दिलेली आहे। ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या परिचित आहे, ओळखीची आहे। तिनं त्या संपूर्ण
प्रकरणाची टीप दिलेली आहे आणि गुन्हा घडवून आणलेला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्याचबरोबर मुख्य आरोपी प्रेम हरचंदानी ह्याच्यावर देखील अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्याचबरोबर या आरोपींनी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत याचा देखील तपास सुरू आहे. सर, गावठी कट्टा यांनी कुठून आणलेला आहे? गावठी कट्टा आम्ही तपासामध्ये जप्त केलेला आहे. तो देखील कुठून आणलेला आहे, त्यांनी कुठून खरेदी केलेला आहे त्याचा देखील तपास सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्पीय पुरवणी मागणी विधेयकावर शिवसेनेकडून सरकारची बाजू मांडण्याची शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना संधी मिळाली. यावेळी महत्वाचे मुद्दे त्यांनी संसदेत मांडले. मागच्या सत्रात म्हणालो होतो की राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे त्यांचा राहुकाळ सुरू आहे आणि आता त्यांच्या कृपेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचाही राहुकाळ सुरू झालाय. कारण हा काँग्रेसचा हात आहे. ज्या पक्षावर पडतो तो उभा राहत नाही तर तो संपतो. उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी त्यांची मशाल काँग्रेसच्या हाती दिली त्याच दिवशी मशालीच्या आगीत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादीला जाळलंय. त्याचा परिणाम असा झालाय की आज त्यांना काँग्रेसच्या मतदारांवर अवलंबून राहावं लागतंय. तर दुसरीकडे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण अधिक मजबूत केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील 80 लाख लोकांनी शिवसेनेला मत दिलं कारण आम्ही हिंदुत्व वाचवण्याचं काम केलंय. याशिवाय संविधानानं दिलेली जबाबदारी, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, आपला दवाखाना, समृद्ध महामार्ग आणि कोस्टल रोड अशा योजनांद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय असं संसदेत नरेश म्हस्के यांनी विविध मुद्दे मांडले आहेत. आज जब हम अमृत काल की बातें करते हैं तो हम बात करते हैं पिछड़े वर्ग के विकास की, महिलाओं की विकास की, युवाओं की विकास की और सबसे महत्वपूर्ण इस देश के विकास की. और हमारे लिए हमारे पंतप्रधान जी और वित्त मंत्री जी पूरी लगन के साथ काम कर रहे हैं. बैंकिंग क्षेत्र हो, रिकॉर्ड एफडीआई हो, डिजिटल इंडिया हो, स्वच्छ भारत हो या आवास योजना, इन सभी के कारण आज देश एक नई दिशा में जा रहा है, विकसित भारत की तरफ जा रहा है. यूपी के समय हमारी अर्थव्यवस्था अनर्थ व्यवस्था बन गई थी और रोज अखबारों में सिर्फ भ्रष्टाचार, आतंकवादी हमले और बर्बाद होती अर्थव्यवस्था की खबरें आती थी. लेकिन आज हम भारत को विश्व की सबसे बड़ी अर्थव्यवस्था के रूप में देखते हैं. भारत में निवेश देखते हैं और रोजगार देखते हैं. आज भारत ध्रुव तारे की तरह विश्व की पटल पे चमक रहा है. मैं आपको एक उदाहरण देता हूं कैसे कांग्रेस ने अर्थव्यवस्था को बर्बाद किया. यूपीए की सरकार की तरफ से जारी 1.31 लाख करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड्स का भुगतान मौजूदा व आगामी केंद्र सरकार को इस वर्ष अक्टूबर से लेकर मार्च 2026 के बीच करना होगा. इस दशक पहले केंद्र सरकार की तरफ से जारी इस मूल्य के 2 बॉन्ड्स के लिए अब मूल और ब्याज के तौर पे 20,000 करोड़ रुपए का भुगतान करना है. इसके बाद वर्ष 2023 में सरकार को 22,000 करोड़ रुपए का बॉन्ड्स और 2024 में 40,000 करोड़ रुपए का बॉन्ड्स का भुगतान करना होगा. इस वर्ष 2026 में 37,000 करोड़ रुपए का बॉन्ड्स लोन का बोझ उठाना पड़ेगा. और दूसरी तरफ हमारी सरकार ने तेल और गैस क्षेत्र में सब्सिडी को 85% तक घटाने का ऐतिहासिक कार्य किया है. 2013 में यह सब्सिडी $25 मिलियन थी, अब $3.5 मिलियन तक सिमट गई है. इसके अलावा पेट्रोलियम तेल, बिटुमिनस खनिजों के प्राप्त तेलों के निर्यात मूल्य भी बढ़ोतरी हुई है. 2014 में यह $60.84 मिलियन था, जब $84.96 मिलियन तक पहुंच गया है, जो वैश्विक बाजार में हिस्सेदारी का 12.59% है. यह सिर्फ आंकड़ों का नहीं, विचारधारा का भी है. यह फर्क आपने कर्ज निर्भर भारत बनाया, हमने आत्मनिर्भर भारत. महोदय, मागच्या सत्रामध्ये मी म्हणालो होतो
काँग्रेसमध्ये राहुल जे आल्यानंतर राहुल काल सुरू झालेला आहे. राहुलजींच्या कृपेने महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा राहुल काल सुरू झालेला आहे. कांग्रेस के लिए मैं एक सनी देओल का एक डायलॉग बोलना चाहता हूं. ये कांग्रेस का हाथ है, जिस पार्टी पर पड़ता है ना वो उठता नहीं और उठ जाता है. उद्धव ठाकरे जी की पार्टी की भी महाराष्ट्र में इसी तरह की हालत हो गई है. उनकी यह मशाल अब बुझने लगी है और बाला साहब ठाकरे जी का हिंदुत्व का विचार भी और राहुल जी के साथ जाने से उन्होंने जला दिया है. उसका ये नतीजा है आज उनको कांग्रेस के वोट बैंक पर निर्भर होना पड़ रहा है. दूसरी तरफ हमारे पक्ष नेता और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का धनुष्य बाण और मजबूत हो गया है. इसीलिए महाराष्ट्र में 80 लाख लोगों ने शिवसेना को वोट दिया है. एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में विश्वास रखा है क्योंकि उन्होंने हिंदुत्व बचाने का काम किया है. संविधान में जो दायित्व हमें दिया गया है उसको लाड़की बहन योजना, लाड़का बाहू योजना, अपना दवाखाना, समृद्धि महामार्ग और कोस्टल रोड जैसी योजना के माध्यम से पूरा करने का काम उन्होंने किया है. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.